दीक्षाभूमी नागपूरचा राजरत्न आंबेडकर साहेब तुम आगे बढ़ो साहेबांचा विजय असो राजरत्न आंबेडकर साहेबांचा समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूरचा समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूरचा राजरत्न आंबेडकर साहेब तुम आगे बढ़ो साहेबांचा विजय असो राजरत्न आंबेडकर साहेबांचा समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूरचा समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूरचा राजरत्न आंबेडकर साहेब तुम आगे बढ़ो साहेबांचा विजय असो राजरत्न आंबेडकर साहेबांचा समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूरचा समता सैनिक दल दीक्षाभूमी राजरत्न आंबेडकर साहेबांचा राजरत्न आंबेडकर साहेबांचा राजरत्न आंबेडकर साहेबांचा राजरत्न आंबेडकर साहेबांचा जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम बोधिसत्व डॉक्टर आंबेडकरांचा विजय असो बोधिसत्व डॉक्टर मेंढेताईंनी मॅडम आंबेडकर साहेब या ठिकाणी विचार राहुल ठाकरे हे देखील या ठिकाणी आपल्या सगळ्या आलेले आहेत त्यांचं देखील स्वागत जय भीम माता भीमाईचा माता भीमाईचा माता भीमाईचा राहुल ठाकरे देखील माननीय राहुलजी ठाकरे हे देखील भगवान बुद्धाच्या मूर्ती विनंती करते माता भीमाईचे पूजन करतील आपल्या सर्व आदर्शांचं पूजन होईल बरोबर येते टचकर फेसवर माता भीमाईचा माता भीमाईचा विजय असो माता भीमाईचा विजय असो माता अखिल विश्वाला क्रांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भीमाई माता रमाई आणि करण्यासाठी ज्या ज्या महामानवांनी या दोन्हीही आपल्या सांस्कृतिक माता आहेत आपल्याकडे आलेले आहेत त्या राजरत्न साहेबांचं मनापासून मी इथे स्वागत करते मनापासून स्वागत करते धम्ममंचावर राजरत्न अशोकराव आंबेडकर यांनी आपलं स्थान ग्रहण केलेलं आहे दिनेश हनुमंते यशवंत राठोड राऊत राहुल काळे सतीश इंगोले पद्मा मोहोड अंबोरे साहेब या सर्वांनी विचारपीठावर विचार मंचकावर स्थानपन्न झालेले आहेत त्यांचे इथे मी शब्द सुमनाने स्वागत करते व माता भीमाई विचार परिषद रमाई आणि भीमाई यांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित या कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्व महापुरुषांच्या कार्याला सिद्धांताला विनम्र अभिवादन। या दुसऱ्या सत्रामध्ये मंचावर उपस्थित आदरणीय डॉक्टर राजरत्नजी आंबेडकर साहेब, ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष, तसेच मंचावर उपस्थित भंते
प्राध्यापक सुमेधवती महास्तवीर, संपूर्ण भिक्खू संघ आणि राधारत्न जांभेडकर साहेब यांच्या समेत मंचावर उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव आयुष्यमान सिद्धार्थ गायकवाड सर, त्यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आयुष्यमान सतीश इंगोले, वाशिमचे जिल्हाध्यक्ष आयुष्यमान काशीनाथ आंबोरे, वर्ध्याचे जिल्हाध्यक्ष आयुष्यमान विशालजी मानकर, अमरावतीचे जिल्हाध्यक्ष आयुष्यमान सुखदेवराव इंगोले, वाशिमच्या महिला विभागाचे जिल्हाध्यक्ष आयुष्यमान पद्माताई मोहोळ आणि सर्वच भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते पदाधिकारी, नेर दारव्हा या विभागाचे भारतीय बौद्ध महासभेचे विभागाचे अध्यक्ष आयुष्यमान खडसे साहेब, दिलीपरावजी खडसे, त्यांच्यासोबत असलेले ठाकरे साहेब, राहुलजी ठाकरे, या सर्वांचं विशेषतः प्रथमतः हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे महिला युनिटने, हे सर्व महिला आजपासून अधिकृतरित्या भारतीय बौद्ध महासभेच्या कमिटीमध्ये, या दारव्हा कमिटीच्या पदाधिकारी म्हणून त्या काम करण्यासाठी त्यांनी आताच जाहीर केलेलं आहे. सर्व महिला टीम जी आहे ज्यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलं आहे, हे संपूर्ण आजपासून भारतीय बौद्ध महासभा परिवारामध्ये काम करतील. त्या सर्वांचं मनापासून स्वागत. आणि ह्या सर्व आयोजक कमिटीतल्या महिला ह्या इथं उपस्थित भंते प्राध्यापक सुमेधवती महास्तवीर यांचं पुष्प देऊन स्वागत करतील आणि त्याच्यानंतर डॉक्टर राधारत्न जांभेडकर साहेब यांचं हा संपूर्ण ग्रुप स्वागत करेल. घ्या लवकर, जास्त वेळ लावू नका. यानंतर संपूर्ण महिला कमिटी ज्यांनी या कार्यक्रमाचं संयोजन केलं आहे त्यांनी सर्व महिलांनी मंचावर येऊन, बाकी खाली बसा, सर्व पाहुणे खाली बसा, फक्त डॉक्टर राधारत्न जांभेडकर साहेब उभं राहतील. महिला दोन्ही साईडनं उभं राहून पांडे, हे बघा सर्वच महिला सर्वच याच्यात आहे. सोनोने, मंदाताई सोनोने, दमाताई भिमटे आणि त्या कांबळेताई, लोंढारेबाई, या सर्व राहिलेल्या असतील खाली, त्यांनी सुद्धा यावं. देखील यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या घरी देखील एखादा क्रांतिकारी जन्म काय आहे हे इथं जाणवून द्यायचं आहे. जेव्हा आता आंबेडकर साहेब बोलतीलच त्याचा सर्वांनी विचार केला पाहिजे, कारण जग कुठे चाललेलं आहे हे सुद्धा आपल्याला कळलं. मुकुल गडपायले यांनी देखील यावं आणि आले तर सर्वांनी, मला असं वाटते सर्व अशाच प्रकारचा कार्यक्रम साहेबांच्या साठी तिकडे थांबलेला आहे. जोपर्यंत साहेब तिथे पोहोचणार नाही तोपर्यंत तो कार्यक्रम सुरू होणार नाही. अनेक लोक तिथल्या वर्ध्यामध्ये तिथल्या कार्यक्रमाच्या स्थळी येऊन थांबलेले आहेत, साहेबांची वाट पाहत आहे. त्यामुळे आपण इथं स्वागतामध्ये जास्त वेळ घालू नये. ज्या उद्देशासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे तो उद्देश पूर्ण झाला पाहिजे. सिद्धार्थ गायकवाड महाराष्ट्र राज्याचे सचिव आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी प्रज्ञाताई गायकवाड, वर्षा गडलिंग, वीरताई, काशीनाथ आंबोरे वाशिमचे जिल्हाध्यक्ष आहेत, भारतीय बौद्ध महासभा करतील अशी मी त्यांना विनंती. विशाल मानकर वर्धा, सुखदेवराव इंगोले अमरावती जिल्हाध्यक्ष आहेत,
पद्माताई मोहोड वाशिम महिला अध्यक्ष यांचं स्वागत. विजय लेले स्वागत करते. करता यांचं स्वागत. गडपायलेचं स्वागत. अतुल राऊत राहिले आहेत. अतुल राऊत करेल अशी मी तिला स्वागत हे झालंच पाहिजे अतिथींचं, कारण अतिथी होतं हे आपल्या एवढा महिलांची गर्दी इथे, पुरुषांची उपासकांची उपासिकांची जी गर्दी जमली आहे ती राजरत्न साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी. असं भाषण ऐकण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं भाषण सुरू करावं. राजरत्न आंबेडकर सभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा, राजरत्न आंबेडकर साहेबांचा, राजरत्न आंबेडकर साहेबांचा, राजरत्न आंबेडकर साहेबांचा. जय भीम. विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज अधिकाराची लढाई लढली त्या सर्व महापुरुषांना, महानायकांना मी त्रिवार वंदन करतो. मंचावर उपस्थित वंदनीय भिक्खू संघ, मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे आयोजक, माता भीमाई व रमाई विचार परिषदेवर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझ्यासोबत आलेले बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिनेश हनुमंतेजी, महाराष्ट्र राज्य सचिव सिद्धार्थ गायकवाडजी, यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष सतीश इंगोलेजी, काशीनाथ आंबोरेजी, विशाल मानकरजी, सुखदेव इंगोलेजी, दिलीप खडसेजी, मंचावर उपस्थित राहुल ठाकरेजी, मंचावर उपस्थित सर्वच आयुष्यमती प्रबोधिनी ताई रामटेके मॅडम, कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर वंदनाताई पुणकर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि इथं उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मातांना, बंधूंना आणि भगिनींना राजरत्न आंबेडकरचा मानाचा जय भीम. आज आपण माता भीमाई आणि माता रमाई यांची संयुक्त जयंती आपण पार पाडत आहोत आणि माता भीमाई माता रमाई विचार परिषदेच्या माध्यमातून आपण सगळे इकडे जमा झालेला आहात. त्या अनुषंगाने आज माता भीमाईंची जयंती आहे. या जयंतीच्या मी माझ्या वतीने, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने, आंबेडकर कुटुंबियांच्या वतीने आपल्या सर्वांना मंगल कामना देतो. आणि माता भीमाई माता रमाईंची जी विचार परिषद आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं महिलांना घेऊन एक विचार होता, एक म्हणणं होतं की महिला जर गुलाम असली, महिला जर गुलाम झाली तर तिचा परिवार गुलाम होतो.
तिचा परिवार जर गुलाम झाला तर समाज गुलाम होतो, आणि समाज गुलाम झाला तर देश गुलाम होतो. अशा पद्धतीने जर एका महिलेला अशा पद्धतीची गुलामगिरी जर तिच्यावर लादली तर एक दिवस संपूर्ण देश हा गुलामगिरीकडे जातो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की लिबर्टी ऑफ माइंड शुड बी द अल्टिमेट एम ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स. मेंदूची मुक्तता, तर्क हे मानव जीवनाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला विज्ञानवादी धम्म या देशामध्ये आम्हाला दिला, स्वतः स्वीकारला, आणि आम्हाला तर्कशाली करण्याच्या दृष्टिकोनानं बाबासाहेब आंबेडकरांनी ही वाटचाल केली. आज माता भीमाईंची जयंती आहे. इतिहासामध्ये काही चुकीची माहिती आपल्याला दिलेली आहे. ही माहिती संशोधन करत असताना माझ्या समोर आली. ती अजूनही आपण अनेक चित्रपटांच्या माध्यमातून, अनेक लेखनाच्या माध्यमातून आपल्या समोर असेल. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म होण्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांचे वडील हे सुभेदार होते, मेजर होते, आणि अनेक ठिकाणी त्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. अफगाणिस्तानच्या युद्धाच्या वेळीस रामजी बाबांची नेमणूक अफगाणिस्तान या ठिकाणी झाली होती, आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी बाबा आणि माता रमाई हे त्या ठिकाणी वास्तव्यास होते. आपण नेहमी भीम, तुम्ही काय म्हणता, भीम गीत म्हणता का भीम वंदना, काय म्हणतात, वंदना, भीमस्तुती. भीमस्तुतीमध्ये एक ओळ येते, साधू वरदान तू, आहे ना. याच्या मागचा इतिहास काय आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माच्या आधी माता भीमाईंना एका साधूने वरदान दिला, आणि मग साधूच्या वरदानामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. असंच आहे, साधू वरदान तू, आद्य भूषण तू. मग हा साधू नेमका कोण आहे ज्याच्या वरदानामुळे बाबासाहेब घडले? आपण भीमस्तुतीमध्ये अनेक चुकीच्याही चालीरीती त्याच्यात घुसवल्या आहेत, आणि बाबासाहेब आंबेडकरांचं ब्राह्मणीकरण करायचं कामकाज सुरू झालं. आज ज्या पद्धतीने ही ब्राह्मणी व्यवस्था बुद्धाला विष्णूचा अवतार ठरवतंय की नाही. राम मंदिराच्या मूर्तीमध्ये बुद्धही त्यांनी त्याच्यामध्ये घुसवला का, तर बुद्धही आमचा विष्णूचा अवतार आहे. उद्या रामाच्या मूर्तीत बाबासाहेबांनाही घुसवतील आणि सांगतील बाबासाहेब हे विष्णूचे अवतार होते, कारण त्या स्तुती आम्हीच गात चाललो. ते गाणी, त्या वंदना आम्ही आमच्या विहारातनं घेत चाललो की साधू वरदान तू. म्हणजे बाबासाहेबांचं स्वतःचं काहीच कर्तृत्व नव्हतं. बाबासाहेबांना शिकवण्यासाठी त्यांच्या वडिलांचं काहीच योगदान नव्हतं, त्यांच्या आईचा काहीच त्याग नव्हता, माता रमाईचा काही त्याग नव्हता. ते एका साधूच्या वरदानामुळे बाबासाहेब घडले. अशा पद्धतीची ती गाणं आहे. ते कसली प्रार्थना नाही की ती वंदना नाही, ती एका लेखकानं, एका गायना लेखक कवीने लिहिलेलं गाणं, त्याला आम्ही वंदना म्हणून आमच्या विहारामध्ये बोलत असतो. मग हा साधू नेमका कोण, जो इतिहासामध्ये आमच्या सगळ्या बाबासाहेबांच्या हिस्ट्रीमध्ये लिहून ठेवलेला आहे, आणि हा नेमका साधू आहे का कोण आहे? बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांची पोस्टिंग ज्यावेळेस अफगाणिस्तानला होती, अफगाणिस्तानला तिथे असताना माता भीमाई एका नदीवर कपडे धुण्यासाठी तिकडे सगळ्या स्त्रियांसोबत तिथे गेले असताना तिथून जो लिहिलाय ते सांगतोय, तिथून साधूंचा, गोसाव्यांचा एक थवा चाललेला होता. आणि मग त्यातला एक साधू थांबतो आणि माता भीमाईंकडे निरखून बघत असतो. माता भीमाईंच्या लक्षात येतं की हा साधू, हा गोसावी मला असं टक लावून का बघतोय, म्हणून ते भांडायला म्हणून त्याच्याकडे येतात की काय रे गोसावड्या, मला असं का बघतोस. म्हणून तो गोसावी, तो साधू माता भीमाईंना म्हणतो, तू भीमा ना ग. भीमाईंना वाटतं या परमुलखात मला ओळखणारा कोण इकडे सापडला, हा कोण आहे जो माझ्या नावाने मला ओळखतो. आणि मग त्या गोसाव्याने उत्तर दिलं
की मी रामचा मोठा भाऊ, म्हणजे रामजीचा मोठा भाऊ. तुम्हाला लग्नात बघितलं होतं, ते लग्नानंतर थेट आज बघतोय. आणि म्हणून भीमाईंनी त्यांना आमंत्रण दिलं की आता पर मुलखात आपली भेट झाली आहे, तर तुम्ही घरी चला, दादांना म्हणजे भाऊंना, रामजींना भेटा, म्हणजे त्यांना बरं वाटेल. ते म्हणाले मी आता तर येऊ शकत नाही, माझ्यासोबत ही सगळी लोक आहेत, मी आता येऊ शकत नाही, पण उद्या नक्की भोजन दानासाठी येणे. आणि मग हा सगळा संघ घेऊन ते दुसऱ्या दिवशी भीमाईंच्या घरी गेले आणि मग दोन्ही भावांची भेट झाली. तिथे या साधूने सांगितलं की तुझ्या पोटी 14 रत्न येईल, जे समाजाला या सगळ्या गुलामगिरीतून बाहेर काढेल. अशा पद्धतीची आख्यायिका आहे, अशा पद्धतीचा इतिहास आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती. आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, आजही अफगाणिस्तान, आजही तिथे बुद्धाच्या एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत की त्याला बॉम्ब लावून फोडायचं काम आत्ता ज्यांच्या हातात हा अफगाणिस्तान आहे ती लोक करतायत, तालिबानी लोक करतायत, मुस्लिम जी लोक आहेत ते तिकडचा देश, तिकडची बौद्ध संस्कृती नष्ट करायसाठी अहोरात्र प्रयत्न करतायत. पण ते बुद्धाच्या मूर्त्या फुटतच नाहीत. इतक्या मोठ्या मोठ्या बुद्धाच्या डोंगरामध्ये कोरलेल्या मूर्त्या आहेत. तिथे रामाची मूर्ती आहे का? तिथे विष्णूची मूर्ती आहे का? याचा अर्थ अफगाणिस्तान एकेकाळी हा बौद्ध देश होता. आज जरी तिथे तालिबानींनी कब्जा जरी घेतला असला तरी एकेकाळी तो बौद्ध देश होता, बौद्ध राष्ट्र होता. आता असं सांगा की त्या बौद्ध राष्ट्रामध्ये एखादा हिंदूंचा गोसावी किंवा हिंदूंचा साधू प्रचाराला जाईल का? भगवे कपडे अंगावर आहेत याचा अर्थ तो साधूच आहे का? याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे भाऊ, बाबासाहेबांचे काका हे साधू किंवा गोसावी नव्हते. ते बौद्ध धम्माचा प्रचार करत करत तिथपर्यंत पोहोचलेले हे बौद्ध भिक्षुक होते, हे बौद्ध भिक्खू होते. आणि आपण इतिहासामध्ये काय टाकून दिलं की ते साधू होते, ते गोसावी होते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर महार्स नावाचा एक निबंध लिहिलेला आहे. आमची जी शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये इथे तरुण तरुणी बसले असतील, हा हू वेअर महार्स हा इंटरनेटला अवेलेबल आहे, गुगलला अवेलेबल आहे. वाचा, डाउनलोड करा आणि वाचा. बाबासाहेब आंबेडकर आम्हाला आमची ओळख या ग्रंथातून, या निबंधातून करून देतात की आम्ही नक्की कोण आहोत. आम्ही महार, आता आपण स्वतःला महार समजतो, आता ही स्वतःची नोंद महार म्हणून करतोय की आम्ही महार आहोत. बाबासाहेब म्हणतात हा शब्द मनुस्मृतीमध्ये कुठेही नाही. मनुस्मृतीमध्ये महार शब्दाचा उल्लेख नाही. मनुस्मृतीनंतर कोणत्याही वेदांमध्ये महार शब्दाचा उल्लेख नाही. कोणत्याही श्रुतींमध्ये महार शब्दांचा उल्लेख नाही. मग बाबासाहेब प्रश्न करतात, मग महार शब्द जर या सगळ्या ग्रंथांमध्ये नाही, मग महार पूर्वी होते कोण? आम्ही एकाच रात्री आकाशातून तर टपकलो नाही. आमचा जुनाही काहीतरी इतिहास असेल. आणि मग आमचा इतिहास काय? आम्ही पूर्वी कोण होतो? आमच्या पूर्वीचं नाव काय होतं? आणि मग बाबासाहेब महार शब्दाची विभागणी करतात. महार शब्द 2 शब्दांनी बनलेला आहे, महा प्लस आरी. आरी म्हणजे काय? आरी म्हणजे म्हटलं तर मराठी शब्दात ते कापतो करवत वगैरे ती आरी आपण म्हणू. आरी हा पाली शब्द आहे आणि पाली शब्दामध्ये आरीचा अर्थ आहे सगळ्यात मोठा दुश्मन. आरी म्हणजे सगळ्यात मोठा दुश्मन. महार म्हणजे महा प्लस आरी म्हणजे महानतम दुश्मन, महापेक्षा महान दुश्मन. मग हा कुणाचा दुश्मन आहे? हे जे नाव तुम्हाला मिळालेलं आहे, तुम्ही नक्की दुश्मन कुणाचे आहात? या व्यवस्थेने जे तुम्हाला महार शब्द दिला, महार नाव दिलं, मग तुम्ही लोक दुश्मन आहात कुणाचे? हे बाबासाहेबांनी त्या ग्रंथात सांगितलं. बाबासाहेब म्हणतात ज्यावेळेस तथागत बुद्ध ध्यानस्थ बसायचे, ध्यान साधनेसाठी झाडाखाली बसायचे, त्यावेळेस ब्राह्मण त्यांना मारण्यासाठी टपून बसलेले असायचे. या देशातली ब्राह्मणं त्यांना मारण्यासाठी, त्यांची हत्या करण्यासाठी, त्यांचा खून करण्यासाठी टपून बसलेली असायची. आणि त्यावेळेस
नाग नावाची राजा, नाग नावाची राणी आणि नाग प्रजा ही बुद्धाचं रक्षण करायला तैनात त्यांच्या मागे उभी असायची आणि ती बुद्धाचं रक्षण करायची. हीच नाग लोक या ब्राह्मणांचे सगळ्यात मोठे दुश्मन ठरले आणि म्हणून याच नाग लोकांना महार नावाची उपाधी देण्यात आली. म्हणजे हे जे तुम्ही लोक इथे बसलेला आहात, तुम्हा लोकांचा इतिहास काय आहे माहिती आहे? तुम्ही लोक कोण आहात? हा जो बुद्ध इकडे बसला, हा जो बुद्ध इथे ध्यानस्थ बसलाय, त्या ध्यानस्थ बसलेल्या बुद्धाचं रक्षण करणारी तुम्ही लोक आहात. त्या बुद्धाला ब्राह्मणांपासून वाचवणारी आणि त्या बुद्धाचा धम्माचा प्रचार जगभर करणारी तुम्हा लोकांची ही सगळी तुम्ही लोक त्याचे वंशज आहात. ही बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आमची ओळख पटवून दिली. आम्ही महार मातंग चांभार ढोर नसून बुद्धाचे प्रचारक आहोत आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे भाऊ हे बुद्धाचा प्रचार करता करता बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांना अफगाणिस्तानमध्ये सापडले. हा पुरावा आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं हे घराणं हेही बुद्धाचं प्रचारक होते. हा एक पुरावा मला इतिहासामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं संशोधन करताना सापडलं की आम्ही जरी या 10व्या शतकानंतर महार झालो असलो तरी पूर्वीचे आम्ही बौद्ध होतो. म्हणून बाबासाहेबांनी धर्मांतर केलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आमच्या मूळ घरात पुन्हा घेऊन आले 14 ऑक्टोबर 1956 आणि आम्हाला आमचा स्वतःचा धम्म आमच्या हातात पुन्हा दिला. अशा पद्धतीने मी ही जी आज माता भीमाईंना घेऊन जे काही चुकीचा इतिहास सांगितला जातोय तो दुरुस्त करण्याचा आज प्रयत्न करतो. माता भीमाईनंतर माता रमाईंच्याही इतिहासासोबत त्याच पद्धतीचं छेडखाणी करण्यात आली. माता रमाईंना अतिशय दुबळी, हतबल अशा पद्धतीचं पिक्चर्समधनं, चित्रपटांमधनं, पुस्तकांमधनं दाखवण्यात आलं. परंतु माता रमाई या परिस्थितीवर मात करून त्यावर खंबीरपणे उभी राहणारी एक स्त्री मला आमच्या परिवाराला दिसते. विचार करा, त्यांचा पहिला मुलगा गंगाधर आजारी असताना माता रमाई तार करतात की गंगाधर खूप आजारी आहे, त्याच्या औषधासाठी मला काही पैसे पाठवून द्या. बाबासाहेब तिथून पत्र पाठवतात की रामू, माझ्याकडे ही पैसे नाही, मी एका पावाच्या तुकड्यावर दिवस काढतोय. आणि एक बाप आपल्या पहिल्या मुलासाठी काय लिहितो माहित आहे? रामू, जर का आपला गंगाधर वाचू शकत नसेल तर आपण त्याला जाऊ दिलं पाहिजे. एक बाप लिहितोय आपल्या पहिल्या मुलासाठी. का? तर आमच्याकडे पैसे नाही, त्याला वाचवण्यासाठी औषधासाठी पैसे नाही. आणि ही तार माता रमाईंना मिळाल्यानंतर माता रमाईंच्या लक्षात येते की माझे पती तिकडे काही पंचपक्वान खात नाहीये, मौज मजा मस्ती करायला गेले नाहीये, एका पावाचा तुकडा खाऊन त्यांना दिवस काढावे लागतात. ही माहिती माता रमाईंना मिळाल्यानंतर माता रमाई वखारीत काम करतात. शेण गोळा करून त्याच्या गौऱ्या थापून पहाटेच्या आत त्या मार्केटला, बाजारात जाऊन विकून येतात. उर्वरित दुसरी कामं करतात. आणि तो पैसा गोळा केल्यानंतर केवळ महाराष्ट्रातली नव्हे, भारतातली नव्हे, मी बोलेन की जगातली पहिली स्त्री माता रमाई ठरते जी आपल्या नवऱ्याला मनी ऑर्डर करून पैसे पाठवते लंडनला, की माझ्या पतीच्या शिक्षणामध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून माता रमाई परिस्थितीवर मात करून बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहतात. आज अशी रमाई आम्हाला या समाजासमोर मांडणं गरजेचं आहे. अशी माता भीमाई जी रामजींच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. रामजींना ज्यावेळेस शिक्षक म्हणून त्या मिलिटरी स्कूलमध्ये लागायचं होतं त्यावेळेस त्यांना एक डिप्लोमा करण्यासाठी सरकारने सांगितलं, ब्रिटिशरांनी सांगितलं की हा डिप्लोमा केल्यानंतरच तुम्हाला शिक्षक म्हणून मान्यता मिळेल. आणि मग रामजी आपल्या कुटुंबांना घेऊन मुंबईला ज्यावेळेस स्थलांतरित होतात, त्यांचा पगार बंद झालेला असतो. अशा अवस्थेत माता भीमाईंनी मुंबईच्या रस्त्यावर खडी टाकण्याचंही काम त्यांनी केलेलं आहे. का? तर पतीला म्हणजे रामजी बाबांना शिक्षण घेता यावं
त्यांच्या शिक्षणात काही व्यत्यय येऊ नये म्हणून माता भीमाईंनी रस्त्यावर खडी टाकायचंही काम केलंय. माता भीमाई असतील, माता रमाई असतील, जसं तुम्ही आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की दोघांचंही जीवन खडतर होतं. माता भीमाईंनी एवढंही सांगितलं, माता भीमाईंच्या घरी अक्षरशः श्रीमंती होती, पण माता भीमाईंनी कधीही त्यांच्या घरच्यांसमोर हात पसरले नाही. का तर रामजी बाबांचं दारिद्र्य, त्यांच्या घरातलं दारिद्र्य चव्हाट्यावर येऊ नये म्हणून त्यांनी कधीही आपल्या घरच्यांकडे हात पसरले नाही. आणि माता भीमाईंनी हे त्यांच्या माहेरच्या त्यांच्या बहिणींना, त्यांच्या मैत्रिणींना सांगितलं की जोपर्यंत वाळत घालीन इतके दागिने माझ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत मी या घरात पाऊल ठेवणार नाही. माता भीमाईंना मस्तकशुळाचा आजार होता म्हणून त्या जास्त जगल्या नाही. पण आज माता भीमाईंचं हे वाक्य खरं ठरताना मला दिसतंय. आज अनेक गोल्डन मॅन, आमच्या स्टेजवर एक गोल्डन मॅन बसलेले आहेत. कुठे आहेत? आमच्या स्टेजवर एक गोल्डन मॅन बसलेले आहेत, विशाल मानकर. त्यांच्या हातामध्ये गळ्यामध्ये एवढं सोनं असतं. आज माता भीमाईंचं वाक्य खरं ठरलेलं आहे की आज वाळत घालतील एवढे आमच्या समाजाकडे दागिने आलेले आहेत. आणि ही त्याग आज माता भीमाईंचा आहे, माता रमाईंचा आहे. तो त्याग आम्हाला अजून त्याचे फळ निघत राहावे ही प्रयत्न आज आम्हाला करणं गरजेचं आहे. मला इथून पुढे पुन्हा, कारण 3 वाजता मी विचार केला होता की 3 वाजता मी इकडून निघीन, पण आपल्या सत्कारामध्ये बराच वेळ गेला. 8 मिनिटं अजून माझ्याकडे आहेत. पुढचे आयोजक इथेच बसून आहेत की सर लवकर तुम्हाला घेऊन जायचं, आमचं तिकडे 1.5 तास अजून इथून प्रवास करून मग कार्यक्रम सुरू होईल. म्हणून मी महत्वाचंच या ठिकाणी सांगू इच्छितो. माझ्या विषयाला लगेच मी सुरुवात करतो. आज या देशाची परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती की कोणत्या दिशेने हा देश चाललेला आहे. आणि ठाकरेजी आज ठिकाणी बसलेले आहेत. राहुल ठाकरेजी आहेत. काँग्रेसचे कोणते पदाधिकारी आहेत? काय आहे पद आपल्याकडे? काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. म्हणजे आज देश कोणत्या स्थितीला चाललाय ते काँग्रेसला जास्त जवळून माहित आहे, जास्त जवळून माहित आहे. अशोक चव्हाण सारखी व्यक्ती ज्यांच्यावर कसलाही दबाव नाही, कसलाही आरोप नाही, कसलंही काय नाही, तीही व्यक्ती जर बीजेपी सारख्या पार्टीमध्ये जाण्यासाठी मजबूर केली जात असेल तर विचार करा, या देशाचं ऑपोजिशन, या देशातलं विपक्ष कुठे राहिलं? फॅसिझमचा अर्थ काय असतो माहित आहे? फॅसिझमचा अर्थ असतो की मी जर राजा झालो तर माझ्या विरोधात बोलणारा एकही सुटला नाही पाहिजे, त्याला संपवून टाकलं पाहिजे. अशा पद्धतीचं फॅसिझमचं राज्य असतं. या देशामध्ये नरेंद्र मोदी नावाचा फॅसिस्ट माणूस उभा राहिलाय आणि त्याने या देशामध्ये जो कोणी विरोधात बोलेल त्याच्या मागे ईडी लावणं, सीबीआयला लावणं, अनेक केसेसमध्ये गुंतवणं, यासाठी लोक म्हणतात जाऊ दे माझी केस बाहेर काढू नको, मी तुझ्या पक्षात येतो. आणि जसंही पक्षात गेला की तो सगळ्या आरोपातनं मुक्त होतो. तुमच्याच इकडची भावना गवळी होती, तुमच्याच इकडची आहे ना भावना गवळी, याच मतदारसंघातून तडीपार झाल्या होत्या की नाही? तडीपार असलेली भावना गवळी आज ती वॉशिंग मशीनची ऍड यायची, निरमा. बीजेपी कडे असा कोणता निर्मा माहिती नाही की बाई टाकली की धुतळ्या तांदळासारखी बाहेर, बाणूस टाकला की धुतळ्या तांदळासारखा बाहेर. हे कशाचं होतं काय की या देशातली लोकशाही आता संपुष्टात आलेली आहे. तुमच्या खाचा खोचा सगळ्या नरेंद्र मोदीच्या, अमित शहाच्या हातात आहे. हे तर साधे नेते आहेत, हे सगळे नेते मंडळी आहेत. अमित शहाच्या सोहराबुद्दीन केस मध्ये अमित शहाने एक एन्काउंटर केला होता. कदाचित सोहराबुद्दीन केस लोकांना माहिती नसेल. बिल्किस नाही का, कोणत्या त्या बिल्किस बानो नाही, बिल्किस बानो प्रकरण का दुसरी मुंबऱ्याची ती मुलगी, तिचं नाव आता विसरलो मी. त्या मुलीच्या एन्काउंटर प्रकरणात अमित शहावर
हजारो पानांचं चार्जशीट दाखल झालं आणि मुंबईच्या हायकोर्टामध्ये या अमित शहा कोण आहे? देशाचा गृहमंत्री. देशाच्या गृहमंत्र्याला मुंबई हायकोर्टाच्या जजने नोटीस बजावली की पुढच्या तारखेला जर तू आला नाहीस तर तुला अटक वॉरंट जारी करीन. पुढच्या तारखेला येण्यापूर्वीच या जजला नागपूरला एका कार्यक्रमाला बोलवलं आणि तिथंच त्याची हत्या केली. कुणाची? जजची. जजचं नाव काय? जस्टिस लोया. जिथे जजला सोडत नाही तुमच्यासारख्या नेत्यांची कुठे गय कळणार आहे ती लोक. याला म्हणतात फॅसिझम, याला म्हणतात कॅपिटलिझम. हा देश केवळ 2 ते 3 परिवारांच्या हातात जाईल. रस्ते कोण बनवणार? अडाणी. एअरपोर्ट कोण बनवणार? अडाणी. शाळा कोण बनवणार? अडाणी. बँका कुणाला लोन देणार? अडाणी. हा संपूर्ण देश आता केवळ आणि केवळ अडाणी, अंबानी, अग्रवाल, मोदी यांच्यासाठीच काम करणार. तुमची तिथे कसलीही गय केली जाणार नाही. तुमच्यासाठी कसलेही तिथे नियोजन नाही. काल आम्ही सतीश आणि आम्ही कुठे होतो? ते यवतमाळ जिल्ह्यातच होतो. राळेगाव मध्ये एक 7-8 वर्षाचा मुलगा, आपण देतो ना भाषण करायला मुलांना, तर त्या मुलाने भाषण तयार करून आणलं आणि त्याने त्याच्या भाषणात एक कहाणी सांगितली. हकीकत. वाघीण सिंह माहिती आहे ना? सिंहीण ज्यावेळेस बाळ देते, नवीन गर्भ झाल्यानंतर जेव्हा पिल्ल देते, पिल्ल दिल्यानंतर ती चालत 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 जाते आणि एका ठिकाणी बसते. या मुलाची ती कहाणी तो मुलगा सांगतो. ती सिंहीण तिथे जाते आणि ही सगळी पिल्ल तिकडे पडलेली असतात. ती ओरडत असतात की आमच्या जवळ ये, आई आमच्या जवळ ये, आम्हाला घे, आमच्या जवळ ये. पण ती येत नाही. ती तिथेच बसून असते. आणि मग पिल्ल काय करतात? ती स्वतःच्या पायावर कसे तरी उठायचा प्रयत्न करतात आणि धडपडत का होईना ते आईकडे जाऊन पोहोचतात, सिंहाकडे जाऊन पोहोचतात. आणि जे पिल्लू उठून उभं राहू शकलं नाही, कमजोर आहे, जे आपल्या पायावर उभं राहू शकत नाही, हे सिंह ज्यावेळेस लांबून बघते ती आई, ती त्याच्या जवळ येते आणि काय करते? माहितीये तुम्हाला काय करते? ती त्या पिल्लाला खाऊन टाकते, गिळंकृत करते. का करते? कारण बाकीचे सगळे सिंह, पिल्ल, बछडे स्वतःच्या पायावर उभे राहू शकले. उद्या ते शिकार करू शकतील, उद्या ते जिवंत राहू शकतील. पण हे बाळ कमजोर आहे, हे स्वतःच्या पायावर उभं राहू शकत नाही. उद्या कोल्हा कुत्रही याचा लक्ते तोडून याला नष्ट करून टाकेल. म्हणून ती आई स्वतःच्या पिल्लाला खाऊन टाकते. का? तर उद्या तुला कुणी कोल्ह्या कुत्रानं खाऊ नये, तुला कुणी तुझ्यावर अत्याचार करू नये, असं तो मुलगा त्याच्या कहाणीत सांगत होता. आणि तो म्हणाला की आपण बाबासाहेबांचे सिंह आहोत, पिल्ल आहोत. आता मला सांगा, आज आमचा सगळ्यांचा जन्म संविधान लागू झाल्यानंतरच झाला. त्यापूर्वीचं मनुस्मृतीच्या कायद्यातलं जीवन आमचं काही जीवन होतं? गळ्यामध्ये हांडी, पाठीला झाडू. आज आमचं खरं जीवन 1950 26 जानेवारी 1950 नंतर सुरू झालं. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधान लागू झाल्यानंतर. हा संविधान लागू होऊन आज 75 वर्षापर्यंत आपण चाललेलो आहोत. मग 75 वर्षामध्ये पदार्पण करत असताना काय आम्ही आमच्या स्वतःच्या शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक व्यवस्था उभी केली? काय आम्ही स्वतःची अर्थव्यवस्था उभी केली? काय आम्ही स्वतःचा मीडिया उभा केला? काय आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिलो? आजही शिक्षण हवं असेल, स्कॉलरशिप हवे असतील, नोकऱ्या हव्या असतील तर कोण देणार? भारत सरकार आहे ना. आजही नोकऱ्यांवर, शिक्षणावर कुणावर अवलंबून आहोत? भारत सरकारवर. आता मला प्रामाणिकपणाने सांगा, या मागच्या 7-8 वर्षात भारत सरकार हा शब्द कानावर पडलाय का? मग कोणता शब्द कानावर पडतोय?
मोदी सरकार. भारतीय संविधान कोणाला दिलाय? भारत सरकारला. भारत सरकारने कबूल केला. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार वर लिहिलेलं असतं. भारतीय संविधान भारत सरकारचा दस्तावेज आहे. भारत सरकार कशावर चालेल तर भारतीय संविधानावर चालेल. पण भारत सरकार मागच्या 7-8 वर्षात हा शब्दच आमच्या कानावर पडत नाही. मोदी सरकार यापूर्वीचेही प्रधानमंत्री होऊन गेले. कधी ऐकलं का मनमोहन सिंग सरकार, सिंग सरकार, बिहारी सरकार, मोरारजी देसाई सरकार? मग आत्ताच मोदी सरकार का बोललं जात आहे? कारण भारतीय संविधान भारत सरकारचा दस्तावेज आहे. मनुस्मृती हा मोदी सरकारचा दस्तावेज आहे. हे मनुस्मृतीवर चालतात आणि म्हणून यांनी भारत सरकार हे शब्द वापरणं बंद केलं. मोदी सरकारचा ऑफिशियल डॉक्युमेंट मनुस्मृती. अशा अवस्थेत आमचे शिक्षण बंद होणार आहे, आमचं अर्थव्यवस्था बंद होते, आमच्या नोकऱ्या बंद होत आहेत आणि मग अजूनही आपण आपल्या पायावर उभे नाही. ही जी सिंहाची बछडे दिसतात अजूनही आपल्या पायावर उभे नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला पायावर उभं राहण्यासाठी शेवटच्या काळापर्यंत प्रयत्न केला की तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा. पण या देशातली ब्राह्मणी व्यवस्था आम्हाला आमच्या पायावर उभी राहू देत नाही. हे बघितल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्माचा सहारा दिला की या देशातली मनुव्यवस्था, मनुस्मृती, या देशातली ब्राह्मणी व्यवस्था जर तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहू देत नसेल तर या बुद्धाच्या मागे जा. हा बुद्ध खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहील आणि जगामध्ये तुमचा आवाज म्हणून, दरकाळी म्हणून जगामध्ये तुमच्या पाठीशी उभे राहील. पण आम्ही तिथेही जायला तयार नाही. आणि म्हणून हे लांडगे, कोल्हे, कुत्रे आज आपल्या दारापर्यंत येऊन पोहोचलेले आहे. उद्या आमची येणारी पिढी यांची बळी ठरणार आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी पुढच्या वर्षापासून संपूर्ण देशात लागू होणार आहे. संपूर्ण देशात न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये तुमच्याच मला वाटतं यवतमाळला, चंद्रपूरला अनेक सरकारी जमीन, अनेक तुमच्या झेडपीच्या शाळा यांच्या जमिनी अंबानीला, अडानीला लॉर्ड माउंट स्कूल ओपन करायसाठी देऊन टाकलेल्या. तुमच्या यवतमाळलाही दिल्या. आता तिथे अलिशान शाळा उभी राहणार आहे. 7 स्टार हॉटेल सारखी शाळा, एसी क्लासरूम, लॅपटॉप, अशा पद्धतीची शाळा आता तुमच्या यवतमाळमध्ये उभी राहणार आहे. पहिलीतली फी 3.5 ते 5 लाख रुपयामध्ये असणार आहे. पहिलीची फी, जिथे आमची आया लोकांच्या शेतावर काम करून त्यांनी त्यांच्या घरात डॉक्टर, इंजिनियर तयार केला. आता डॉक्टर आणि इंजिनियर असलेली लोकही त्यांच्या घरात डॉक्टर, इंजिनियर तयार करू शकणार नाहीत. अशी अवस्था या शिक्षणाची झालेली आहे. आणि म्हणून आम्हाला आता स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. स्वतःच्या पायावर म्हणजे काय की आम्हाला शिक्षणासाठी कुणाच्याही दारात जायची गरज नाही. आज ज्या पद्धतीने, मला तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, या 24 तासांमध्ये, नको बंदच करून ठेवा, मीडियामध्ये टीव्ही आहे ना सगळ्यांच्या घरी, सगळ्यांच्या घरी टीव्ही आहे. आता 1-2 लाख रुपयाचे टीव्ही आलेत मोठे मोठे. दर महिन्याचं रिचार्ज नाही म्हटलं तरी 350, 400, 500 रुपयाचं रिचार्ज आहे. केबलचं भाडं आहे. एवढे पैसे देऊनही एक दिवस तरी तुम्ही कधी टीव्हीवर मला बघितलं का? एक दिवस तरी का नाही बघणार? यापुढेही कधी बघणार नाही. कारण हा मीडिया ब्राह्मण बनियांनी तयार केला. त्यांनी त्यांचे 300-350 कोटी रुपये देऊन सॅटेलाइटवर स्पेस तयार घेतला, स्लॉट घेतला. आता ते त्यांच्या पैशातनं मला दाखवतील का? तो दाखवेल कुणाला? तो मध्य प्रदेशचा बाबा कोण? बागेश्वर, आसाराम. म्हणजे अक्षरशः बलात्काराच्या केसमध्ये आतमध्ये असलेली लोक, त्यांना टीव्हीवर जागा आहे, त्यांना टीव्हीवर दाखवलं जात आहे.
पण आमचे कार्यक्रम साधा पेपरमध्येही छापले जाणार नाही. का छापतील? पैसा त्यांचा आहे, तुमची का प्रसिद्धी करायची? मग या 75 वर्षात काय साधा महाराष्ट्रामध्ये दिसणारा चॅनलही आम्ही उभा करू शकत नाही? आम्हाला आमच्या पायावर कधी उभं राहता येणार आहे? इथे महिला मोठ्या प्रमाणात आहे, महिलांची परिषद आहे, रमाई आणि भीमाई विचार परिषद आहे. तुमच्या घरी जर कोणी पाहुणं येणार असेल, त्याची संख्या जर तुम्हाला माहित नसेल तर त्याचं नियोजन लावाल का? की बाबा किती माणसं येणार आहे, त्यांना किती जेवण लागणार आहे, किती पीठ आणायचं आहे, किती तांदूळ आणायचे, किती डाळ आणायची आहे, मगच तर तुम्ही नियोजन लावू शकाल. आज आम्हाला आमच्या समस्या काय आहेत हेच माहिती नाही. आम्ही रोज उगवलेला दिवस पार पाडतोय, बस एवढेच आमचं जीवन राहिलेलं आहे. येणाऱ्या काळात आमचं शिक्षण बंद होणार आहे, आमच्या नोकऱ्या बंद होणार आहे, आमचा आवाज कुठेही दाखवला जाणार नाही, आमचं अर्थव्यवस्था सगळे त्यांच्या घरात चाललेलं आहे. त्याचं नियोजन लावण्यासाठी आम्ही काही विचार करत नाही. आणि म्हणून आम्ही स्वतंत्र अर्थव्यवस्था, स्वतंत्र शैक्षणिक व्यवस्था, बौद्धांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे. तेच सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. आज जर बौद्ध स्वतःच्या पायावर उभे राहिले नाहीत तर मोदी सारखा लांडगा हा सिंहाचा, सिंह सारखा असणारा समाजाचा हा बळी घेईल. आणि म्हणून आम्हा लोकांना आमच्या स्वतंत्र व्यवस्था तयार करणं गरजेचं आहे. आम्ही ज्यावेळेस एक अशी युनिव्हर्सिटी शैक्षणिक व्यवस्थेसाठी आम्ही नियोजन केलं, 60 एकर जमीन आम्ही प्राप्त केली. 60 एकर जमीन तुमच्या यवतमाळचा लागून असलेला जिल्हा नागपूरमध्ये 60 एकर जमीन प्राप्त केली आणि तिथे वर्ल्ड बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीचा प्रकल्प प्रोजेक्ट तयार केला. त्याचं बजेट किती आहे माहित आहे? जवळपास 17 विश्वविद्यालयांसोबत आमची बोलणी झाली की तुमची एक ब्रांच आम्हाला भारतामध्ये द्या. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी असेल, कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी असेल, टेक्सास युनिव्हर्सिटी असेल, या प्रत्येक परदेशातल्या चांगल्या युनिव्हर्सिटीज या आम्ही भारतात आणायचं नियोजन केलं आणि त्याचा संपूर्ण कॉस्टिंग बजेट काढला, खर्च काढला. त्याचा खर्च आहे 700 कोटी. 700 कोटी ऐकल्यानंतर प्रत्येकाची भावना झाली, ओ एवढी मोठी, एवढा खर्च कसा होणार? हाच प्रश्न, हीच भावना आमच्या कार्यकर्त्यांची होती. अरे बापरे, 700 कोटी, 700 कोटी तर शक्य नाही. अजून 2 पिढ्या गेल्या तरी आमची युनिव्हर्सिटी तयार होणार नाही, जागतिक बौद्धांची युनिव्हर्सिटी तयार होणार नाही. बोलू का? मी स्वतः अर्थव्यवस्थेचा विद्यार्थी आहे. कॉमर्स मध्ये माझं ग्रॅज्युएशन आहे, पीजी माझी फायनान्स मध्ये आहे, पीएचडी माझी फायनान्स मध्ये आहे, सीएस माझं कंपनी सेक्रेटरीज पूर्ण अर्थव्यवस्थेचं शिक्षण आहे. आणि हे शिक्षण घेत असताना 2020 साली माझी पीएचडीचा अभ्यासक्रम सुरू होता. फायनान्स मध्ये अर्थव्यवस्थेवर तो शिक्षण असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात बाबासाहेबांचा विषय घेतल्यामुळे मी अनेक लिटरेचर, अनेक साहित्य वाचत होतो. आणि नेमकं त्यावेळेस कोरोनाचा लॉकडाऊन सुरू झाला आणि त्यामुळे 2 वर्ष मला अभ्यास करायला चांगला वेळ मिळाला. 14 एप्रिल 2020 ही जयंती आठवते का? कशी केली होती? किती डीजे आणले होते? आणले होते? नाही. फटाके फोडले? नाही. ते अजून कोणती पाटील नाचायला बोलवतात होती? गौतमी पाटील वगैरे बोलवली होती. आदर्श शिंदे, आनंद शिंदे, अजून कोण कोण गायक असतात माहिती नाही मला. काही असं काही केलं होतं का? गोडधोड तरी काय बनवलं असेल? काही नाही. का? लॉकडाऊन होता, दुकानं बंद, रस्त्यावर बाहेर यायची अनुमती नाही, फटाकेवाला विक्रीला फटाके नाही, नवीन कपडे घेण्यासाठी कपड्याची दुकानं खुली नाही, गाड्यांची दुकानं खुली नाही. आणि म्हणून त्या वर्षाची जयंती 14 एप्रिल 2020 ही अत्यंत साधेपणाने या देशात पार पडली. साधेपणाने म्हणजे कशी? एक मेणबत्ती लावून आणि काही फुलं वाहून. अच्छा, ही जयंती अशा पद्धतीने केल्यानंतर कुणाच्या अंगावर फोडं उठली का? बाबा डीजे नाही लावला, काही घडलं की बाबासाहेबांची जयंती एकदम साधेपणाने केल्यामुळे
काही अनर्थ वगैरे घडला असं काही झालं का? नाही झाली ना त्याही वर्षी जयंती. ही जयंती झाल्यानंतर मी माझ्या अभ्यासासाठी इकॉनॉमिक टाइम्स वाचायचो. ऑनलाईन इकॉनॉमिक टाइम्स सुरू झाला आणि 16 एप्रिलला एक बातमी पेपरमध्ये, इकॉनॉमिक टाइम्स मध्ये, इंग्रजी पेपर, ब्राह्मणांचा खास करून पेपर. तो पेपर आमचे बहुजनातली लोक वाचत नाहीत, वाचतात तर फक्त बिझनेसमॅन आणि अग्रवाल बनिया आणि ब्राह्मण समाज. इतर सामान्य लोकही तो पेपर कधी वाचत नाही. पण माझा अभ्यास अर्थव्यवस्थेचा होता म्हणून मी तो वाचत होतो. तिसऱ्या पानावर एक बातमी होती की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी न झाल्यामुळे 2100 कोटींचं नुकसान झालं. किती? 2100 कोटी. हे छापतोय कोण? ब्राह्मणांचा पेपर. तो ब्राह्मणांना सांगतोय अरे बाबासाहेबांची जयंती या न झाल्यामुळे 2100 कोटी आपल्याला येणार होते ते राहिले. कसे जातात त्यांना? आता हा तुम्ही सगळ्या महिलांनी हा कार्यक्रम घेतला, स्टेज बांधला, हे मंडप टाकलं, लाइटिंग लावली, स्पीकर आणला, कॅमेरा आणला, पैसे दिले की नाही? म्हणजे तुम्ही अर्थव्यवस्थेला पैसा दिला. नाही म्हटलं तरी या कार्यक्रमाचा एक बजेट 2.5 ते 3 लाखापर्यंत तरी असेल आरामात. पाहुणचार करणं, देणगी देणं, सगळ्यांना बोलावणं, 2.5-3. एक दारव्यामध्ये होत असणारा एक छोटासा कार्यक्रमही 2.5-3 लाखाचा असतो. विचार करा, अख्ख्या देशात गल्ली बोळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असते. आपण किती रुपये देत असतो अर्थव्यवस्थेला? त्या वर्षी 2100 कोटी मिळाले नाहीत म्हणून ब्राह्मण रडत होते, अरे मिळाले नाही. 2100 नाही, 21,000 कोटी पण लागले ना तरी बाबासाहेबांची जयंती आम्ही करू. पण कुणी करायची? एक नियम आपण घालून घेऊ. कुणी करायची? वर्षातनं एक दिवस असते जयंती, 364 डेज, लीप इयर मध्ये 365 डेज, 365 दिवसातनं एकदा येते बाबासाहेबांची जयंती. तो एक दिवस जयंतीचा साजरा करायचा अधिकार त्यालाच आहे जो उरलेले 364 दिवस बाबासाहेबांच्या, माता भीमाईंच्या, माता रमाईंच्या विचारांवर जो चालेल त्यालाच फक्त ती जयंती साजरा करायचा अधिकार असला पाहिजे. नाही तर इथे दारू पितोय आणि बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये डीजे वर नाचतोय, अशाला जयंती साजरी करायचा अधिकार आहे का? ज्या महामानवानं दारूच्या थेंबेला कधी स्पर्श केला नाही त्यांची जयंती दारू पिऊन साजरी केली जाते. म्हणून 2100 नाही, 21,000 कोटी जरी लागले ना तरी आम्ही द्यायला तयार आहोत. पण ती उरलेले 364 दिवस बाबासाहेबांच्या विचारांवर चालवलं लागेल, ही अट असली पाहिजे. आज बघितली का कधी सावरकरची जयंती? बघितली का? ज्या देशात आज सावरकरला एवढा मोठं केलं जात आहे, उद्या कदाचित गोडसेलाही मोठं केलं जाईल. गोडसेलाही कधी बघितलं या लोकांची जयंती? सावरकर, टिळक. आज त्या लोकांनी एकही दिवस जयंती साजरी न करता अख्खा देश त्यांनी ताब्यात घेतला. गोलवलकर, हेगडेवार यांची तर नावही आमच्या लोकांना माहिती नाही, नावही माहिती नाही. एक दिवस त्यांनी जयंती साजरी केली नाही, पण अख्खा देश आज त्यांच्या ताब्यात आहे. आम्ही रोज जयंत्या साजऱ्या करतोय, रोज, पण आमची व्यवस्था नाही, साधी बालवाडी नाही. आणि म्हणून आम्ही स्वतःची शैक्षणिक व्यवस्था सुरू करतो. शैक्षणिक व्यवस्था सुरू करायला आम्हाला पैसा हवा. ती पैसा ठेवायला, जसं आज तुम्ही महिला इथे बसलेला आहात, नियोजन जे आपण म्हणतोय ते नियोजन आपल्याला आज समाजाचं करणं गरजेचं आहे. येणाऱ्या 5 वर्षात काय होणार आहे, येणाऱ्या 10 वर्षात काय होणार आहे, हे याचं आकलन, अनालिसिस आज आपल्याला करून त्याचं पुढील नियोजन लावणं आज आम्हा लोकांना गरजेचं आहे. आमचेच पैसे घेऊन कोण गडगंज होत आहे? इथे बसलेले दारवातले प्रत्येक जण बसलेला व्यक्ती मला सांगा, सगळे जणांचे बँक अकाउंट आहेत, सगळ्यांचे बँक अकाउंट आहेत. आणि आता प्रत्येक बँकेचे नियम आहेत. HDFC ला मिनिमम 5,000 रुपीज मिनिमम बॅलन्स आहे. 5,000 रुपीज सबब्स मध्ये, रुरल मध्ये, आणि
10,000 रुपीज सबब्स मध्ये, अर्बन मध्ये अशा पद्धतीचे मिनिमम बॅलन्स आहे. ICICI ला मिनिमम बॅलन्स आहे, बँक ऑफ महाराष्ट्राला मिनिमम बॅलन्स आहे. म्हणजे प्रत्येकाने 1000 रुपये तरी त्याच्या बँकेत ठेवलेच पाहिजे, हा नियम आहे. 1000 रुपयाच्या खाली जर तुमचा 1 रुपया जरी गेला तर लगेच 500 रुपये फाईन आहे, लगेच 500 रुपये फाईन. 140 करोड लोक या देशात राहतात. 22% जरी तुमची पॉप्युलेशन आपण पकडली तर 31 कोटी ही फक्त अनुसूचित जातीची लोक आहेत. किती? 31 कोटी. आता 31 कोटी लोकांनी 1000 रुपये जरी बँकेत ठेवले तर किती झाले? 31,000 कोटी. आता कोणाचेही 1000 रुपये नसतात, काही लोकांचे 10 लाख असतात, काहींचे 5 लाख असतात, काहींचे 50,000 असतात, काही 20,000 असतात. आपण फक्त 1000च रुपये पकडतो. तर आपण या व्यवस्थेला, बँकिंग सेक्टरला, अर्थव्यवस्थेला आपण 31,000 कोटी रुपये दिलेले आहेत. मग ज्या वेळेस आम्हाला शिक्षणासाठी, घर बांधण्यासाठी, उद्योग व्यवसाय करायसाठी पैसा पाहिजे असतो तर काय या बँक आम्हाला लोन देतात? मी आपलंच एक उदाहरण तुम्हाला सांगतो. 6 डिसेंबरला एक बाप आपल्या मुलीला घेऊन माझ्याकडे आला. 6 डिसेंबरला शिवाजी पार्कला आमचा अशाच पद्धतीचा पंडाल होता. त्या ठिकाणी तो त्या बापाचं गाऱ्हाणं होतं की त्याच्या मुलीला मागच्या 3 वर्षापूर्वी DY पाटील नावाच्या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालेलं आहे. 98% प्राप्त केल्यानंतर 12वी मध्ये MBBS ला त्याच्या मुलीला ऍडमिशन मिळालंय आणि कॉलेजची फी 30 लाख रुपये प्रतिवर्ष आहे. 30 लाख रुपये. परिवाराचं उत्पन्न 1 लाख रुपये. आता 1 लाख रुपये 1 वर्षाचं उत्पन्न असलेला माणूस 30 लाख रुपये भरू शकतो का? मी त्याला सांगितलं 5 लाख रुपयाची मदत असती, 10 लाख रुपयाची मदत असती तर कदाचित आम्ही संस्थेकडनं केली असती. पण 30 लाख 30 लाख 30 लाख असे 90 लाख रुपये आम्ही कुठून देणार आहोत? आम्ही नाही देऊ शकत, एवढी मदत नाही करू शकत. आणि मग मी त्यांना सांगितलं की भारत सरकारचा उपक्रम आहे की शिक्षण घेण्यासाठी कोणतेही बँक, राष्ट्रीयकृत बँक ही एज्युकेशन लोन देते. स्कीम आहे. शिक्षण होईपर्यंत ते फेडायचं नसतं, नोकरी लागल्याच्या 2 वर्षानंतर हप्ता सुरू होतो. अशा पद्धतीची योजना भारत सरकारची आहे. पण भारत सरकार राहिलेलं नाही. मी त्यांना SBI ला जायला सांगितलं. त्या SBIचं लेटरच त्यांनी मला दाखवलं आणि सांगितलं या भारतीय स्टेट बँकेने लिहून दिलंय की तुमच्याकडे तारण ठेवण्यासाठी काहीही नाही, म्हणून आम्ही तुम्हाला लोन देत नाही. किती रुपयाचं लोन? 30 लाख. आपण दिले किती? 31,000 कोटी. 31,000 कोटी मधनं 30 लाख रुपये काढता येत नाही का आम्हाला? 30 लाख रुपये तेही कशासाठी? जिथून आमची मुलगी डॉक्टर होणार आहे. जी मुलगी डॉक्टर होऊ शकते तिला 30 लाख रुपये या स्टेट बँक ऑफ इंडियाने दिले नाही. मग ही स्टेट बँक ऑफ इंडिया आमच्या पैशावर लोन देते कुणाला? हे माझ्याकडे काही बातम्या आहेत की ही लोक लोन देतात कुणाला. द हिंदू नावाचा न्यूजपेपर आहे. 30 डिसेंबर 2022 ला त्यांनी एक बातमी छापली आहे. 21,000 कोटी आम्ही माफ करतो. कुणाचे? अडाणीचे. ही माफ करणारी रक्कम आहे, लोन दिल्याची रक्कम नाही आहे. आमचे पैसे आहेत पण आमच्याकडे आमच्या स्वतःचे पैसे ठेवायला, आमच्या जसा आज तुमच्या घरामध्ये तुम्ही कुठे ना कुठे पैसे लपवून ठेवता ना, पिठाच्या डब्यात असतात की नाही, हे पैसे ठेवायला आम्ही आमचा स्वतःचा पिठाचा डबा तयार केलाय का? अख्ख्या देशातनं घरामध्ये तुमचा स्वतंत्र पिठाचा डबा आहे. तुम्हालाच माहित आहे की माझे पैसे कोणत्या डब्यात आणि कोणत्या खात्यात आहेत, माहित आहे ना? बाहेरून आलेला एखादा पाहुणा त्याला कळेल का तुम्ही कुठे कुठे पैसे लपवून ठेवलेत ते? असं देशभरात आम्ही आमचा पिठाचा डबाच तयार केला नाही.
आणि आमचा डबा नसल्यामुळे आम्ही हा पैसे दुसऱ्याच्या डब्यात ठेवतोय आणि त्याला माहित आहे की तुमचे किती रुपये माझ्याकडे आहेत, त्याला माहित आहे. म्हणून तो सांगतो काय नाही तुझे काहीच नाही माझ्याकडे, आणि त्या डब्यातले पैसे उचलून तो ब्राह्मणांना देतोय. का तर डबा आमच्या मालकीचा नाही. हा डबा आमच्या मालकीचा नसल्यामुळे आमचे सगळे पैसे आम्ही दुसऱ्याच्या डब्यात ठेवण्यासाठी मजबूर झालेलो आहोत, आणि म्हणून आमचे सगळे पैसे, आमचे सगळं साधनं ब्राह्मणी व्यवस्था मोठं करण्यासाठी वापरले जाते. म्हणून या 2 वर्षात या बौद्ध समाजाला उभं करायचं असेल तर आम्हाला आमची अर्थव्यवस्था, स्वतंत्र अर्थव्यवस्था असणं गरजेचं आहे. हे लक्षात आल्यानंतर आम्ही स्वतंत्र बँकेची स्थापना केली. तीही जिल्ह्याची नाही, महाराष्ट्राची नाही, आणि केवळ 2-4 राज्यांची नाही, तर संपूर्ण देशभरातली डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टी स्टेट बँक तयार केली. हा डबा तयार केलाय की आमचे कमावलेले पैसे आम्ही ब्राह्मणांच्या ताब्यात ठेवणार नाही, ब्राह्मणी व्यवस्थेच्या ताब्यात ठेवणार नाही, आमच्या स्वतःच्या या प्लॅटफॉर्मवर ठेवू. ते आमचे तिकडे सगळे पदाधिकारी बसलेत, त्याचे शेअर होल्डर्स बनवण्याचं काम. मी मान्यता मिळवायची म्हणून सांगत नाहीये, मान्यता आम्ही मिळवली. 1 कोटी रुपये देऊन भारतीय सरकार पण म्हणावंसं वाटत नाही आता त्याला, या भारत सरकारला देऊन, कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटला देऊन 1 कोटी रुपये देऊन त्याचं लायसन्स, त्याचं रजिस्ट्रेशन आम्ही प्राप्त केलं, हे नाव आम्ही प्राप्त केलं. आणि आता जर मला यवतमाळमध्ये हा डबा घेऊन यायचा आहे तर इकडची व्यवस्था काय सांगते, तुझा डबा येऊ देणार नाही. आमचे डबे काय होतील, इथे आहेत ना तुमच्याकडे डबे आहेत तुमचे स्वतःचे. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सिंडिकेट बँक, सारस्वत बँक आहेत ना, तुमचे अकाउंट्स याच बँकेमध्ये असतील. मग या बँक काय म्हणतील, तू स्वतःची बँक घेऊन आली तर आमचे बँक, आमच्यातले सगळे पैसे विड्रॉ होतील. म्हणून इकडचा रजिस्ट्रार, प्रबंधक, सहकार विभागाचा त्याची अट आहे की आधी आमच्या जिल्ह्यातले 4000 लोक तरी तुझे शेअर घ्यायला तयार आहेत का हे आधी मला दाखव, मगच मी तुझी बँक इथे यायची परवानगी देईन. आता मला सांगा, का यवतमाळमध्ये मला माझे 4000 लोक सापडू नयेत? 4000 लोक. जयंतीमध्ये 40,000 लोक रस्त्यावर असतील ना तुमच्याकडे 14 एप्रिलला. आणि म्हणून मला जर या जिल्ह्यात तुम्हाला बोलवायचं असेल, या बँकेला बोलवायचं असेल, या बँकेची शाखा द्यायची असेल, तर मला 4000 लोक सभासद नाही, शेअर होल्डर, भागधारक म्हणून या जिल्ह्यातले आवश्यक आहे. राळेगावमध्ये बऱ्याच लोकांनी अर्ज दिले. आता आम्ही दारव्यामध्ये आलो. दारव्यामध्ये बंतेजींनी, मी आल्याला बंतेजींना भेटलो. बंतेजींनी त्यांची पावती दाखवली की बघ मी तुझा शेअर घेतलाय आणि माझ्या सगळ्या संपत्तीचा, माझे जे काही अकाउंट असेल त्याचा वारस मी ऑलरेडी तुला म्हणून डिक्लेअर केलेला आहे. तर बंतेजींकडे संपत्ती ठेवायचा अधिकार नसतो, म्हणून संपत्तीचा वारस त्यांनी मला करून टाकलाय, पण शेअर घेतलाय. आम्हाला बंधन आहे की अनेक लोक उद्योजक बसलेली असतात. सर म्हणतात आणि किती रुपयाचा शेअर आहे माहित आहे? 2500 रुपयाचा शेअर, 100 रुपये रजिस्ट्रेशन फी, 10 रुपये फॉर्मची फी, 110 रुपये सरकार ठेवते, 2500 रुपये तुमच्या खात्यात जातात. आम्हाला 0. हे ते बसलेली लोक 0, 1ही रुपयावर पगारावर बसलेले नाहीत. ते स्वतःचं अन्न, स्वतःचं पाणी, स्वतःचं पेट्रोल घेऊन इथपर्यंत आलेत. दिवसभर बसतील, फॉर्म भरतील आणि मग ते आम्हाला आणून देतील की दारव्यातून एवढे शेअर होल्डर झाले. 1ही रुपया देत नाही. तुमचा पैसा तुमच्याच खात्यात जाईल. 2500 रुपये. आमच्यावर बंधन काय आहे की काही लोक तयार होतात की यवतमाळमध्ये यायचंय ना, किती रुपये दाखवायचे, एवढे एवढे, हे घ्या मी एकटा देतो. प्रबंधक म्हणतो नाही, एकाचे फक्त 2500 घ्यायचे. लाखो लाखो द्यायला आम्हाला लोक तयार आहेत, पण आम्हाला घ्यायची अनुमती नाही. आणि म्हणून प्रत्येकाने 2500 रुपयाचा शेअर घेणं बंधनकारक आहे. कारण एकाकडनं आम्ही 5000ही स्वीकारू शकत नाही, 10000ही स्वीकारू शकत नाही. आणि म्हणून तुम्हा लोकांपर्यंत येऊन ही माहिती मी देतोय, कारण प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक गावातून
ही लोक तयार झाली पाहिजेत 2,500 रुपये देणारी, आणि तेही संस्थेला द्यायची नाही तर ती तुमच्या बँकेच्याच खात्यामध्ये पडतील अशा पद्धतीची ही व्यवस्था तयार केली. 700 कोटीचा आमचा युनिव्हर्सिटीचा प्रकल्प आहे, 700 कोटीचा. एकदा जर का ही बँक तयार झाली, आणि ही बँक केवळ महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर जागतिक लेवलची बँक बनवण्याचा उपक्रम मी माझ्या हाती घेतलेला आहे. 25 वर्षाचा कार्यकाळ मी माझ्या हातात घेऊन चाललेलो आहे, आणि या 25 वर्षात मी बौद्धांना इतकं मजबूत करणार आहे की कोणताही प्रधानमंत्री पदाचा उमेदवार असेल, कोणीही प्रधानमंत्री पदाचा उमेदवार असेल, जसा आजचा प्रधानमंत्री प्रत्येक मंदिराच्या मंदिरात लोटांगण घालतोय कारण हिंदूंची मतं मिळावी, हिंदूंचा पैसा मिळावा, ब्राह्मणांचा साथ मिळावा, ज्या पद्धतीने या देशाचा प्रधानमंत्री प्रत्येक मंदिराचं लोटांगण घालतोय, मी या देशातल्या बौद्धांना इतकं ताकदवान बनवणार आहे की येणारा जो कोणी प्रधानमंत्री पदाचा उमेदवार असेल तो बौद्ध भिक्खूच्या पाया पडल्याशिवाय तो प्रचाराला उतरणार नाही. इतकं ताकदवान, इतकं शक्तिशाली मला या बौद्ध समाजाला तयार करायचं आहे, बौद्धांना त्याच्या पायावर उभं करायचं. अन्यथा तुमची अवस्था, वाघ खायला आता जिवंत राहिलेलं नाही, आमची आई आता जिवंत नाही, आणि म्हणून आम्हाला स्वतः आता पायावर उभं राहावं लागेल. कोल्हे, लांडगे, कुत्रे दारापर्यंत आलेत, दारापर्यंत, तरी आम्ही खडबडून जागे होत नाही आहोत. अजूनही त्यांच्याच भरोश्यावर बसलोत की इलेक्शन होईल, दुसरा कोणतरी येईल आणि दुसरं मग आम्हाला चांगले अच्छे दिन मग पुन्हा येतील. अच्छे दिन कुणीही आणणार नाही. आम्ही बौद्ध लोक आहोत, आम्हाला स्वतःचं दीप स्वतः बनावं लागेल. समस्या जर आपल्या आहेत तर समाधान दुसरा कोणीही देणार नाही. समस्या आमच्या आहेत तर समाधानही आम्हालाच द्यावं लागणार आहे. आम्हाला स्वतःच्या व्यवस्था तयार करायच्या. 2,500 रुपये मोठी रक्कम नाही. या जयंतीला 14 एप्रिलला बाबासाहेबांपुढे एखादा पेढ्याचा डबा, मिठाईचा पुडा कमी आणला होतात का? 2020 ला जिवंत आहात ना अजूनही? एखादा काय म्हणतात ते आकाशात फोडतात ते फटाके, तो बॉक्स एखादा कमी आणा, पण 2,500 रुपयाचा शेअर घ्या. एकाला एकच मिळणार आहे, एकाला 2ही मिळणार नाहीत. या आता जवळपास आम्ही 5 कोटीची उलाढाल पर्यंत चाललेलो आहोत. या 5 कोटीमधनं माझा भाग किती आहे माहित आहे? माझा वाटा किती आहे माहित आहे? माझे 2,500 आणि माझ्या पत्नीचे 2,500, फक्त 5,000 रुपये. म्हणजे जो काही नफा या बँकेचा होणार आहे तो माझ्या घरात जाणार नाही, तो तुमच्या प्रत्येकाच्या घरात जाणार आहे, समसमान भागाने जाणार आहे. ही अशी व्यवस्था मी तयार केलेली आहे. अशी व्यवस्था. एक काळ असा आम्हाला या देशात बघायचा आहे की सगळ्या बँकेतला पैसा हा रिकामा झालेला असेल आणि बाबासाहेब आंबेडकरांची बँक ही राष्ट्रीयकृत बँक म्हणून उभी राहिलेली असेल. अशी वेळ एक दिवस या भारताला बघावं लागणार आहे. आमचा पैसा आणि त्यातून आमचे उद्योजक तयार होतील, आमचे डॉक्टर्स तयार होतील, आमचे इंजिनियर तयार होतील, अशी बँकिंग व्यवस्था आम्ही तयार केली आहे. आणि हीच बँक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बँक ही स्पॉन्सर करेल, फायनान्स करेल वर्ल्ड बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीला. 700 कोटीचं विश्वविद्यालय हीच बँक स्वतःच्या पैशाने ही तयार करेल. आणि एक अशी शैक्षणिक व्यवस्था उभी होईल की आज आमची मुलं ही इतरांच्या शाळेत जात आहेत आणि गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेवो महेश्वरा बोलतात, है ना? एक दिवस असा या देशामध्ये उगवेल की ब्राह्मणांची मुलं आमच्या विश्वविद्यालयात येतील आणि शाळेची शिक्षण, शाळेची सुरुवात मात्र बुद्धम शरणम गच्छामी केल्याने होईल. अशी शैक्षणिक व्यवस्था आम्ही या देशामध्ये तयार करत आहोत. त्याच्यामध्ये आपण सगळे साथ द्या, सहयोग द्या. माता भीमाईंचा, माता रमाईंचा त्याग जो त्यांनी केला, बाबासाहेब आंबेडकरांनी त्या त्यागाच्या माध्यमातून जे संविधान आम्हाला दिलं, जो धम्म आम्हाला दिला, तो आज वाढवणं गरजेचं आहे. माझ्याकडे वेळ अत्यंत कमी आहे, पुन्हा मला दुसरीकडे जायचं आहे, त्यामुळे मी अधिकचं भाष्य करणार नाही. पण एक बाबासाहेब आंबेडकरांचा वंशज या नात्याने आपण मला या ठिकाणी बोलावलं की बाबासाहेबांचा पण तू येणार आहे, म्हणून जास्त लोक त्या भावनेने आलेत की बाबासाहेबांचा वंशज कसा बोलतो, कसा दिसतो, कसा वागतो, आम्हाला बघायचं. अर्धी लोक भावनेपोटी आली
काय ऐकायला मिळणार आहे ते त्यांना माहिती नसेल. पण मी आज तुम्हाला सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं. महापरिनिर्वाण होईपर्यंत बाबासाहेब आंबेडकर हे 4 खात्याचे मंत्री राहिले होते. मंत्री, लॉ मिनिस्टर राहिले होते. आज या देशात साधा कोणी सरपंच जरी झाला ना 5 वर्षासाठी, मग तो आपल्या नातेवाईकांच्या नावाने जमिनी वाट, अनेक योजना स्वतःच्या घरामध्ये राबव, अशा पद्धतीने करोडो रुपये एकाच टर्म मध्ये तो कमावतो, मिळवतो. नगरसेवक, मंत्री, आमदार, खासदार तर खूप दूरची गोष्ट आहे. एक सरपंच सुद्धा एवढे पैसे कमवतो. बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यावेळेस महापरिनिर्वाण झालं आणि मी ज्यावेळेस हे सगळं अर्थव्यवस्थेचं शिक्षण घेत होतो, त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या बँकेचं पासबुक म्हणा किंवा सेव्हिंगचं स्टेटमेंट म्हणा, ती माझ्या हाती लागली. ग्रीनलेस नावाची त्यावेळची लंडनची बँक, ती भारतात होती, आता ती भारतात नाही आहे, ती आता लंडनमध्ये बरेच तिचे ब्रांचेस आहेत. त्या बँकेत बाबासाहेबांचं सेव्हिंगचं खातं होतं. आणि त्यावेळेस बाबासाहेबांच्या खात्यात किती रुपये होते माहित आहे? 4 खात्यांचे मंत्री, संविधानाचे निर्माते, चीफ आर्किटेक्ट, राज्यसभेचे मंत्री, एवढ्या विद्वान व्यक्तीच्या बँकेत किती रुपये होते माहित आहे? 15,000 रुपये 234 15,234 रुपये 27 पैसे. 15,234 रुपीज अँड 27 पैसे. आता प्रश्न पडतो, 4 खात्याचे मंत्री असलेले बाबासाहेब, एवढी विद्वान, पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या जमिनी, मिलिंद कॉलेज, सिद्धार्थ कॉलेज, आनंद भवन, बुद्ध भवन, राजगृह, दिल्लीचा अलीपूर रोडचा एवढा मोठा बंगला आणि बँकेत 15,000 रुपये. बाबासाहेबांची संपत्ती कुठे गेली? बाबासाहेबांनी काय एवढंच कमावलं? बाबासाहेबांचे पैसे कुठे आहेत? बाबासाहेबांची संपत्ती कुठे आहे? आज मी बाबासाहेबांची संपत्ती काय ते तुम्हाला सांगतो. आज या आयोजकांमध्ये इथे सगळे बसलेले आहेत, मंचावर बसलेले आहेत, तुमच्यामध्ये बसलेले आहेत. काही लोक 12वी पास असतील, काही लोक ग्रॅज्युएट असतील, कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी प्रोफेसर असेल, कोणी लॉयर असेल, कोणी IAS असेल, कोणी IPS असेल. आज चीफ जस्टिसच्या खुर्चीपर्यंत पोहोचणारी आमची लोक आहेत. ही आहे बाबासाहेब आंबेडकरांची खरी संपत्ती. हे बाबासाहेब आंबेडकरांनी कमावलं, हे कमावलं. आणि मला बाबासाहेबांच्या पैतृक संपत्तीतनं वाटा नकोय, मला या संपत्तीतनं माझा वाटा हवा. बाबासाहेबांचा वंशज म्हणून, बाबासाहेबांचा एक कुटुंबातलं सदस्य म्हणून या संपत्तीवर मी आज दावा करायला आलेला आहे. तुमचा वेळ, जर वेळ देऊ शकत असाल तर मला वेळ द्या, साथ देऊ शकत असाल तर मला ती साथ द्या. आज बाबासाहेब आंबेडकरांची ही संस्था, भारतीय बौद्ध महासभा, ही संस्था आज मी चालवतो. ही संस्था चालवण्यासाठी जर चांगली लोक, विद्वान लोक, धम्माचं आचरण करणारी लोक पुढे येत असतील तर त्यांनी ही संस्था चालवायला पुढे या. या यवतमाळमध्ये मला सरांनी सांगितलं की दोन भारतीय बौद्ध महासभा झाल्यात. आम्हाला याच्याबद्दल मार्गदर्शन करा. मीराताई माझ्या आजीच आहे, भीमरावजी माझे काकाच आहे. आम्हाला काही त्यांचं वावगं वाटत नाही. पण त्यांचं जे मंडळ होतं, ट्रस्टीशिप, सदस्य मंडळ, ते सुप्रीम कोर्टानेच त्यांना बरखास्त केलं. सुप्रीम कोर्टाचं त्यांचं सदस्यत्व गेल्यानंतर 2018ला माझं सदस्यता प्राप्त झाले. आणि म्हणून कायदेशीररित्या ही संस्था चालवण्याची ऑथॉरिटी, परवानगी आज माझ्याकडे आली आहे. आणि जर या जिल्ह्यातली लोक म्हणत असतील नाही, ज्यांच्याकडे परवानगी आहे आम्ही त्याच्या खाली काम करणार नाही, ज्याच्याकडे परवानगी नाही आम्ही त्यांच्याच अंडर काम करणार आहोत, याने नुकसान माझं काही होणार आहे का? माझं काही नुकसान आहे का? संस्था कुणाची बंद पडणार आहे? बाबासाहेबांची. माझं काही नुकसान नाही. माझी आलिशान नोकरी आहे. आज दांडी टाकून मी इथे आलेलो आहे. 1.5-2 लाख रुपये दर महिन्याची माझं इन्कम आहे. काही माझं 1 रुपयाचंही नुकसान होणार नाही. मी माझी नोकरी, मी माझा पैसा, मी माझा परिवार सोडून का फिरतोय, तुमच्यापर्यंत का येतोय? का तर बाबासाहेबांची संस्था वाढली पाहिजे, बाबासाहेबांचे विचार रुजले पाहिजेत.
आणि आमची स्वतःची अर्थव्यवस्था उभी राहिली पाहिजे. नाहीतर मला माझी स्वतंत्र अर्थव्यवस्था आहे, मला काही गरज नाही तुमची पैसा उभा राहिला पाहिजे म्हणून. पण हा जो परिवार आहे, ज्या परिवारात मी जन्म घेतलाय, जो DNA माझ्या शरीरात आहे, जे रक्त माझ्या शरीरात वाहत आहे, ते स्वतःच्या परिवाराची नाही, या माझ्या समाजाची काळजी करणारं DNA माझ्या शरीरात आहे. आणि म्हणून ते मला घरात बसू देत नाही, AC कॅबिन मध्ये बसू देत नाही. म्हणून मी हे सगळं रात्रभर प्रवास करून गाडी 2-2.5 तास लेट झाली. पुन्हा मला आता निघायचं, रात्रीची शेवटची ट्रेन पकडून मग उद्या माझ्या कामाला हजर व्हायचं. तेही तिथे गेल्यानंतर मिशनच मी काम करतो. का तर माझा समाज मला गुलाम पुन्हा होताना बघायचं नाही. का आज जर गुलाम झाला तर पुन्हा बाबासाहेब येणार नाही, पुन्हा येणार नाहीये. आणि म्हणून आम्हाला आमची स्वतंत्र व्यवस्था तयार करायची आहे. ते शेअर्सचे फॉर्म्स तिथे आहेत, ते फॉर्म तुम्ही भरा, नाहीतर अशा लाखो परिषदा होतील. आउटपुट 0. नुसतं एंटरटेनमेंट साठी ऐकायला याल, कानामध्ये माझे शब्द चांगले वाटतील, ऐकायला निघून जाल. 8 तासानंतर मी काय बोललो होतो ते तुमच्या लक्षातही राहणार नाही. मी काय काम करतोय हे या यवतमाळमध्ये, या दारव्यामध्ये जर 24 तास चालू ठेवायचं असेल तर ही ब्रांच मला या दारव्यामध्ये द्या, आणि त्या पद्धतीने 24 तास हे काम, माझा आवाज या ठिकाणी बुलंद राहत राहील, अशा पद्धतीचं काम मला या ठिकाणी करायचं. त्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ आणि सहयोग मला गरजेचं आहे. एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगेन. आणि आपण मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. माता भीमाई व रमाई विचार परिषदेच्या माध्यमातून आपण माता रमाईंचा आणि माता भीमाईंचे विचार या दारव्यामध्ये, या यवतमाळमध्ये उभं करण्यासाठी आपण सगळे पुढे याल अशी अपेक्षा करतो. आणि आज या सगळ्या महिला मंडळांनी भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला, तो स्वागतार्ह आहे. आणि मी आपल्या सगळ्यांचं या भारतीय बौद्ध महासभेच्या परिवारात स्वागत करतो. आणि बाबासाहेबांची ही धम्माची मुवमेंट आपण गतिशील कराल अशी अपेक्षा करतो. बाबासाहेब आंबेडकर जाता जाता आम्हाला असा झेंडा देऊन गेलेत. आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये झेंड्याची किती मोठी वाताहत सुरू आहे. रात्रभरात एका पक्षाचे 2-2 झेंडे होऊन जात आहेत. हा पक्ष कुणाचा राहिलाय, हा कुणाचा नाही राहिलाय, कोण कोणत्या पक्षात गेलाय, हे असं आज चित्र आहे. आणि यांचे झेंडे महाराष्ट्राच्या बाहेर नाही. मनसे महाराष्ट्राच्या बाहेर नाही, शिवसेना महाराष्ट्राच्या बाहेर नाही, राष्ट्रवादी 2-4 राज्यांच्या बाहेर नाही, काँग्रेस 7-8 राज्यांच्या बाहेर नाही, BJP 7-8 राज्यांच्या बाहेर नाही. असे 2-4 राज्यांचे झेंडे आपल्या खांद्यावर घेण्यापेक्षा हा 135 देशांवर फडकणारा धम्मध्वज स्वतःच्या खांद्यावर घ्या आणि बौद्ध मुवमेंट या देशामध्ये हातात घ्या. हेच मी माझ्या तरुणांना सांगेन. येणाऱ्या या 5 वर्ष, फक्त 5 वर्ष तुमचा मला वेळ द्या, तुमचा वेळ द्या. प्रत्येक गावात जिथे आम्ही पोहोचू शकत नाही, जिथे एक जरी घर असेल, आमचं एक जरी घर असेल, तोही या मिशन सोबत जोडा. आणि या 5 वर्षामध्ये मी या बौद्ध समाजाला इतकं ताकदवान तयार करून देईन की तुम्हाला स्वतंत्र या दारव्यामध्ये, यवतमाळमध्ये तुम्हाला कुणाच्याही पुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही, अशी व्यवस्था द्यायचं मी नियोजन केलेलं आहे. फक्त तुम्ही मला सुरुवातीला थोडा वेळ द्या, जेणेकरून मी माझ्या शेवटच्या घरापर्यंत पोहोचू शकेन, अशी योजना करायचं काम आम्ही केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण सगळे साथ द्या, एवढं सांगतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. नाविन्याची तुम्हाला ओढ आहे, संकटातून मार्ग शोधण्याची प्रवृत्ती आहे. नाविन्याची तुम्हाला ओढ आहे, संकटातून मार्ग शोधण्याची प्रवृत्ती आहे. विजयासाठी काही करण्याची जिद्द आहे. हे आपले सारे कार्य कौतुकास्पद आहे, सर्व कार्य कौतुकास्पद आहे, सर्व कार्य कौतुकास्पद आहे. धन्यवाद साहेब. कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांनी जी बौद्धांची अर्थव्यवस्था उभं करण्याचं जे आंदोलन सुरू केलं आहे, त्या आंदोलनाला गती देण्यासाठी, बळ देण्यासाठी या माता भीमाई महिला मंडळाच्या वतीनं दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला, भारतीय बौद्ध महासभेला काही डोनेशन ते देत आहेत. डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांनी ते डोनेशनचा स्वीकार करावा. सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी विनंती की आपण डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांच्या हातामध्ये ते डोनेशन देऊन आपण ही अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी सर्वांनी घेऊन आपण आपली स्वतःची व्यवस्था स्वतः उभं करण्यासाठी सहकार्य करायचं आहे. राजेंद्र दिंडोरे यांनी या एकाच कुटुंबातून 4 शेअर्स
त्यांनी घेतल्या त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. त्यांचं स्वागत या ठिकाणी गुच्छ देऊन सन्मान होत आहे. पंडित मॅडम, मुख्याध्यापिका उमाबाई कणेकर.